महात्मा फुले ब्राह्मण विरोधी नव्हते, त्यांनी छगन भुजबळ यांचे महत्त्वाचे वक्तव्य. तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, तर तुरुंगात सुटून आलेल्या नेत्यांनाही मंत्रिपद. अक्षय शिंदे चकमकीचा लवकरच उलगडा करेन, वकिलांनी उभा केला चकमकीचा प्रसंग. तिकिटांचा काळा बाजार, गोल्ड प्ले तिकीट विक्रीवरून बुक माय शेअरवर टीका. बारामतीतील त्या 2 अल्पवयीन मुलीवर 11 जणांकडून लैंगिक अत्याचार. अधिसभा निवडणुकीच्या विजयाने युवासेनेत उत्साह. पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा, मुख्यमंत्री. बांगलादेशातील हिंदू नवीन पक्षाच्या विचारात. शेतकरी कल्याण, रोजगार निर्मितीवर भर, हरियाणासाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर. काश्मीर जनतेला दहशतवाद मुक्त सरकारची प्रतीक्षा, मोदी. नेपाळमधील पुरात 66 जणांचा मृत्यू, 69 बेपत्ता. खासगी गृहकल्पातील 913 सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री. कमी मतटक्क्यांची चिंता, मुंबई कल्याण पुण्यात विशेष उपाययोजना करण्याची निवड. खासगी बसला भरधाव ट्रकची धडक, तब्बल 18 प्रवासी. धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे विधान. शरद पवारांची महायुतीवर टीका, पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं की लोक म्हणतात कोयता गँग. सचिन तेंडुलकर पोहे खाण्यासाठी नितीन गडकरीकडे येणार. आनंद दिघेंचा घात झालाय, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया. लोकसभेत केलेली चूक विधानसभेत करू नका, अजित पवारांचे आवाहन. न्यायालयाच्या टिप्पणीला काही अर्थ नाही, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान.